आषाढी पौर्णिमेचे विशेष महत्व मनातले व भविष्य कालखंडातले जे बुद्ध होतात, सम्यक समृद्ध होतात, ते धम्मचक्र प्रवर्तन करत असतात. म्हणून या आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस असं म्हटलं जातं. धम्मचक्र प्रवर्तन हे केवळ आणि केवळ ज्यांनी आपल्या 30ही पारमितांचा डोंगर परिपूर्ण करून 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन ज्यांच्या शरीरावर प्रकटते, परिपूर्ण विकसित जे शरीर होतं, ज्यामुळे ते 80 अनुलक्षणं आणि 32 लक्षणं यांनी संपूर्ण काय परिपूर्ण विकसित होत असते. असेच महापुरुष जे धम्मचक्र प्रवर्तन करू शकतात, दुसऱ्या व्यक्तीची मक्तेदारी नाही. ही एकाधिकारशाही केवळ सम्यक समृद्धांची. प्रत्येक बुद्ध, प्रत्येक बुद्ध देखील धम्मचक्र प्रवर्तित करू शकत नाही. प्रत्येक बुद्धांच्या कालखंडात ते एकटेच मुक्त होऊन जातात. त्यामुळं एकटेच मुक्त होतात. त्यांच्या कालखंडामध्ये मनुष्य असो किंवा देवता लोक असो, त्यांची कमी बुद्धी असते. त्यामुळे धम्म श्रवणच करू शकत नाही, तर धम्म धारण करणं किती दूर राहील. त्यामुळे ते देखील धम्मचक्र प्रवर्तित करू शकत नाही. कोणी अर्हत देखील धम्मचक्र प्रवर्तित करू शकत नाही. बोधिसत्व देखील धम्मचक्र प्रवर्तित करू शकत नाही. धम्मचक्र अनुप्रवर्तन हे सम्यक समृद्धांचे जे अग्रशावक असतात, जसं सिद्धार्थ गौतम ज्यांनी सम्यक समृद्धत्व प्राप्त केलं, त्यांच्या अग्रस्थावकांमध्ये जे सारीपुत्र आहेत, ते धम्मचक्र अनुप्रवर्तन करतात. दुसऱ्या व्यक्तीची ही हातोटी नाही. सम्यक संबोधी प्राप्त करणाऱ्या या महापुरुषांची ही ख्याती. खरं तर आपण बघतो ना, त्यांच्या जन्माची, सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माची कहाणी या आषाढी पौर्णिमेपासून सुरू होते. या आषाढी पौर्णिमेला आपल्या मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतात तापस सुमेध. एकेकाळचे तापस सुमेधापासून मातेचं नाव देखील रुंबिनी देई असत. रुंबिनी, लुंबिनी, लुंबिनी वनात जन्म दिलाय. असा कसा देवांचा देवबाई ठकळा आणि देव एका पायाने लंगडा. वारकरी म्हणतात पंढरीचा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून हे बुद्धच आहेत, बाबासाहेब सिद्ध करून दाखवणार. देवादी देव पंढरीनाथ यांची काया ही परिपूर्ण 80 अनुव्यंजन आणि 32 लक्षणांनी परिपूर्ण विकसित झाली. त्याला पंढरीनाथ असं म्हटलं जातं. त्यामुळं हे सगळे वारीला लोक जातात पांढऱ्या ड्रेसामध्ये, पांढऱ्या कपड्यांमध्ये.
आषाढी एकादशीला जातात. कशासाठी? गावाकडे आपल्या शहराकडे तिथून भिक्षू घेऊन 3-4 महिन्यासाठी वर्षावासासाठी जात आणि परत कार्तिक पौर्णिमेला कठीण चिवरदानाचा कार्यक्रम. कठीण चिवरदान पुन्हा भिक्षूंना त्या ठिकाणी नेऊन द्या. महाराष्ट्रामध्ये हा सद्धम्माचा एवढा मोठा प्रचार झाला. बाबासाहेब सांगतात 25 डिसेंबर 1954ला देहू रोडमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले होते की 2000 लेण्या या देशात आहेत, यापैकी 1700 पेक्षा वर लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. याचा अर्थ असा की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. कुणबी, तेली, कोळी, माळी, लोहार, सुतार, तांबा सगळ्या ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त अस्पृश्य असो किंवा धर्मांतरित झालेले मुस्लिम असो की ख्रिश्चन असो दे, हे सगळे एकेकाळचे नागवंशीय लोक. नागनिका ही महाराष्ट्र राज्याची आद्य राणी, जगातली पहिली राणी नागनिका. वाकाटक असोत की सातवाहन असोत, हे नाग सातवाहनासंबंधी कारल्याच्या लेण्यांमध्ये हे कसे सातवाहन देखील नागवंशीय लोक होते हे लिहिलेलं आहे. हा महाराष्ट्रातला सगळा मराठी भाषिक हे सगळे नागवंशीय लोक होते आणि सगळे बुद्धिस्ट होते. महाराष्ट्रातला हा पंढरपूरचा सोहळा त्याचे हे प्रतीक. या देशात प्रतिक्रांती झाली आणि आपलं वैभव विझून गेलं. धम्म संस्कृती लयाला झाली आणि प्रतिक्रांती झाल्यानंतर बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामी म्हणून जाणार, पंढरपूरच्या वाटेने जाणार ब्राह्मणवादी प्रतिक्रांती झाल्यानंतर त्यांच्या घशात राम कृष्ण ह टाकून दिले. अशा रीतीनं मात्र या आषाढी वारीचं हे वैभव संपलं नाही. हा पंढरपूरचा विठ्ठल दुसरा तिसरा पांडुरंग कोणी नसून बुद्ध आहे हे मी सिद्ध करून दाखवतो. या आषाढी पौर्णिमेचं महत्व आपल्या मातेच्या कुशीत प्रवेश करतात तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा. वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतम महाबी निष्क्रमण करतात. महाबी निष्क्रमण केल्यानंतर जे घोडा आहे ना, घोडा रडतो, घोडा मरतो, कंटक पुढे तो दिव्य लोकांमध्ये जन्म घेतो. देवता लोकांमध्ये जन्म तो याच पौर्णिमेला भगवंत म्हणजे जे केस असतात ना, चुडामणी बुद्ध विहार, चुडामणी स्तूप, ते केस देवता लोक घेऊन जातात आणि चुडामणी करतात. जे स्तूप उभारतात देवता लोकांना, चुडामणी तो याच पौर्णिमेला.
वयाच्या 29व्या वर्षी हे महाभीष्ट म्हणून बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सारनाथला जे धम्मचक्र प्रवर्तित करतात, तिसरी घटना धम्मचक्र प्रवर्तित करतात, ज्यामध्ये पंचवर्गीय भिक्खू हे जे संन्यासी होते ते अर्हत होतात. पहिला उपदेश भगवंत ज्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात करतात, त्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यामध्ये 18 लाख करोड एवढ्या देवता असतात. हजार महाब्रह्मासकट. आपल्याला वाटतं पंचवर्गीय भिक्षू आहे. चौथी घटना पाचशे पाचही भिक्षू हे अर्हत्व प्राप्त करतात आणि संघाची उत्पत्ती होते. चौथी घटना भगवान बुद्ध आणि भिक्षू संघाच्या वर्षावासाचा प्रारंभ याच पौर्णिमेला. या 5 घटना सगळ्या सम्यक समृद्धांच्या कालखंडात एक समान घडत असतात. अर्थात राहुलचा जन्म याच पौर्णिमेला झाला. इद्धी प्रतिहार्य नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप त्यांनी सगळी जी आंब्याची झाडं तोडून टाकली होती. आंब्याच्या झाडामध्ये इद्धी करणार, इद्धी प्रतिहार्य. झाडं कापल्यानंतर कोया पडल्या, एवढ्या वेगात मोठी मोठी झाडं झाली हे कळलंच नाही. 16 प्रकारच्या या इद्धी प्रतिहार्याच्या कथा आपल्याला ज्या दिसतात ते याच पौर्णिमेला घडलेल्या. एकूणच या महत्वपूर्ण आषाढी पौर्णिमेचं महत्व सातवा वर्षावासाला आपल्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तावंतीसा देवता लोकांमध्ये जेव्हा वर्षावास केला, त्यांच्या आईनं जे 7व्या दिवशी मरण पावले जन्म दिल्यानंतर देवपुत्र म्हणून जन्म घेतला आणि ते देखील मग त्या वर्षावासामध्ये आले अभिधम्म शिकले. त्या वर्षावासाचा प्रारंभ देखील या आषाढी पौर्णिमेला झाला. जे 1000 भिक्षू नदी काश्यप, गया काश्यप, उर्वेला काश्यप हा एवढा मोठा ताफा, हा संघ निर्माण झाला. पहिल्यांदा संघाची उत्पत्तीच याच पौर्णिमेला झाली. 5ही जे अर्हत भिक्षू या पौर्णिमेला झाले आणि जे धम्मचक्र प्रवर्तित केले म्हणून या आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस असं म्हटलं जातं. या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये हा जो पहिला उपदेश भगवंतांनी दिला, ऋषी पतन ज्या सारनाथला
मृगदैव वनामध्ये ज्या ठिकाणी धम्मिक स्तूप आहे, धम्मिक स्तूप उभा आहे, ते ठिकाण धम्मचक्र प्रवर्तनच. त्या सूक्तामध्ये ते असं म्हणतात, भगवंत म्हणतात, उड्डी अननुसुप्तेषु धम्मेषु चक्षुरुदपादि ज्ञानम उदपादि प्रज्ञा उदपादि विद्या उदपादि आलोक उदपादि. मी कधी असं ऐकलंच नव्हतं. धम्मचक्षु उत्पन्न झाले, ज्ञानचक्षु उत्पन्न झाले, ध्यान उत्पन्न, प्रज्ञा उत्पन्न झाली, प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाली, विद्या उत्पन्न झाली. आर्य सत्याचा साक्षात्कार करता आला. आलोक उत्पन्न झाला. तो आलोक जो कधीच संपत नाही, तो उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही, तो निर्वाण रूपी आलोक असतो. आलोक म्हणजे प्रकाश, तो न संपणारा प्रकाश असतो. त्यामुळं भगवान बुद्धांनी हे 4 सतिपट्ठान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्धिपाद, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजन योग, ठोंगी नको. या बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार कसा केला जातो, या पहिल्या धम्मोपदेशात हरियो वठ्ठंगिको नको, 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग आहे. हा क्रमशः धारण केला जातो, क्रमशः धारण केला जातो. ते म्हणतात, भगवंत म्हणतात की परिवर्तन द्वादशा कारण यथाभूत ज्ञान दर्शनम विशुद्धम आमोसी. 4 आर्य सत्याचा साक्षात्कार कसा करायचा. भगवंत म्हणतात की दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, हे सत्य. एकेका सत्याचं 3 प्रकारे संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून 12ही प्रकारे द्वादशा कारण यथाभूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं ज्ञानोसी. एक सत्य 3 प्रकारे समजावून सांगितले. हे दुःख आहे. एक दुःखाची व्याख्या केली की जातीपी दुःख, जरापी दुःख, व्याधीपी दुःख, मरणपी दुःख, अपि संपयोग दुःख, प्रिय विपयोग दुःख, यंपी दुःख, संकितेन पंच उपादान खंडा दुःख. ही दुःखाची परियंतीने लिखावी, दुःखाची परिधी जाणण्या योग्य आहे. ते दुःख आहे, ही दुःखाची परिधी जाणण्या योग्य आहे. वेदनांचं सारं क्षेत्र हे दुःखाचं क्षेत्र असतं. वेदनापी दुःख, सुखावेदना, दुःखावेदना, दुःख सुखावेदना, सर्वनश्य किंवा अमनश्य असो, वेदनांचं सारं क्षेत्र दुःखाचं क्षेत्र असतं. याला दुःख समुदय म्हणतो, यात कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. या दुःखामध्ये संकितेन पंच उपादान खंडा दुःख. संक्षिप्तपणे हे 5 उपादान स्कंध हे दुःख आहे. उपादान म्हणजे आसक्ती. हे शरीराविषयी, मनाविषयी केवढी मोठी आसक्ती. मी, माझं शरीर, माझं मन. त्यामुळे या शरीराविषयी आसक्तीचे मोठे मोठे 4 पहाड. काम उपादान, दिट्ठी उपादान, शीलवत परामर्श उपादान
आणि अत्तवाद उपादान, ज्यामुळे हा भवसंस्कारांचा एवढा संग्रह असतो. या आसक्तीमुळे वेगवेगळ्या विषयाची, वस्तूची, व्यक्तीची, स्थितीची, रंगाची, रूपाची कामना करणं पाहिजे आणि वासनादी विकारांपासून, वासनादी विकारांचा जो संग्रह, ज्यामुळं काम उपादान हे बंधन, ज्या बंधनामुळं आपल्या कायच आणि मनाविषयीची आसक्ती असते. भगवंतांच्या कालखंडात दिठ्ठी उपादान, ज्या मिथ्या दृष्टीच्या जेवढ्या धारणा आहेत, या प्रकृतीला समजण्याविषयी, शाश्वततावादी असोत की उच्छेदवादी असोत, या सगळ्या धारणा असलेल्या आचार्यांकडे सिद्धार्थ गौतम पूर्वी गेले, पण त्यांचं समाधान झालं नाही. ही मिथ्या दृष्टी देखील, ज्या दृष्टीमुळे हे शरीर मी माझं या उपादानामध्ये गुरफटलेलं असतं. शीलवत उपादान, मी खूप शीलवान असं म्हणून शीलाविषयी, शील ही समाधीसाठी, समाधी प्रज्ञेसाठी आणि प्रज्ञे विमुक्तीकडे नेणारी ही क्रम. पण शीलामध्येच गुरफटून राहिल्या, समाधीचा अभ्यास करता आला नाही, प्रज्ञेचा अभ्यास करता आला नाही, तर शीलाविषयी कशी परामर्श होतो. हेही मी माझं म्हणण्यासाठी बंधन तयार, उपादान, आसक्ती, अत्तवाद उपादान, मी माझं शरीर, माझं मन, या विषयीचा हा पक्का चिपकाव हे उपादान असत. त्यामुळं हे दुःख आहे आणि दुःखाची सारी परिधी जाणण्यायोग्य आहे. आणि ही परिधी मी जाणलेली आहे, परिज्ञातम. अशा रीतीने हे दुःख सत्य तीन प्रकारे जाणले, एक सत्य तीन प्रकारे जाणले, तेव्हा ते आर्य सत्यात बदलले. दुःख सत्य, दुःख आर्य सत्यात बदलले. दुःख समुदय सत्य, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, हा दुःखांचा समुदय. हा दुःखाचा समुदय ज्यामुळे होतो, या संपूर्ण तृष्णांचा हा एवढा मोठा साठा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णाचा, तो साठा या सगळ्या तृष्णांना हे दुःख समुदय सत्य आहे, आणि प्रहीन करण्यायोग्य आहे, प्रहीन करण्यायोग्य आहे. परिणाम ती मेवी, परिणाम, आणि ते मी प्रहाण केलेलं आहे. अशा रीतीने हे दुःख समुदय सत्य, दुःख समुदय आर्य सत्यात बदललेलं आहे. दुःख निरोध सत्य आहे, दुःख निरोध सत्य हे साक्षात्कार करण्यायोग्य आहे. दुःखाचा निरोध हो, हे सत्य आहे, साक्षात्कार करण्यायोग्य, आणि मी ते साक्षात्कार केलेला आहे. अशा रीतीनं ते दुःख निरोध सत्य, दुःख निरोध आर्य सत्यामध्ये बदललेलं आहे. आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा हे सत्य आहे. हे भावित करण्यायोग्य, भावे तब्बंती मेली करे, भावित करण्यायोग्य आहे. आणि भावितम, मी भावित केलेलं आहे, अनुभूतीवर उतरवून बघितलेलं आहे. अशा रीतीने दुःख निरोधगामिनी प्रतिपदा
तीनही प्रकारे जाणल्यानंतर दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यामध्ये बदलले. ती परिवर्तन द्वादशाकार यथाभूतं ज्ञानदर्शनं सुविशुद्धं अभोसी. त्यामुळं अशा रीतीनं 12ही प्रकारे या आर्य सत्याचा साक्षात्कार कसा केला हे भगवंत म्हणतात. हा मार्ग आहे, 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग आहे. या मार्गावर मी चाललो तो क्रमशः धारण करावा लागतो. त्यामुळे क्रमशः धारण करत असताना आपण ऐकिक ज्ञानाच्या आधारावर, केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर हा धर्म धारण करू शकत नाही. तो अनुभूतीच्या आधारावर, भावनामय प्रज्ञा म्हणजे अनुभूतीच्या आधारावर जे ज्ञान प्रकट होतं ते. तेव्हा समाधीपासून समाधीपर्यंत आपण गणती करतो. ते 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग आहे. त्या मार्गावर पथावर चालताना मी या मार्गावर चाललो मुक्त झालो, तुम्ही या मार्गावर चाला, तुम्ही मुक्त व्हा. उभे अनुसुप्तेषु धम्मेषु चक्रमुद्राय धर्मचक्षु उत्पन्न आहे. हा शरीर धर्म, हा चित्त धर्म. ते स्थूल शरीर आणि स्थूल चित्त पाहण्यासाठी जे धर्मशक्ती उत्पन्न झाले, पहिल्यांदा ज्ञान उत्पन्न झाले. ते दुःख काय आहे, दुःख समुदय काय आहे, दुःख निरोध काय आहे आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा काय, ज्ञान उत्पन्न झाले. प्रज्ञा उत्पन्न झाली. प्रज्ञाच्या शिवनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण, हे प्रज्ञेचे 3ही लक्षण आणि हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून राहिले. भगवंतांनी संपूर्ण प्रकृती, त्या प्रकृतीमध्ये आतलं बाहेरचं सजीव निर्जीव प्राणी वनस्पती सगळ्यांना स्कॅन केलं. बुद्धचक्षु प्राप्त झालेला असा एकही विषय नाही की त्यांना जाणता येणार नाही. संपूर्ण ज्ञानी वर्तमान, भूत आणि भविष्य 3ही कालखंडातील त्यांना परिपूर्ण जाणकारी असायची. म्हणून त्यांना सम्यक समृद्ध असं म्हटलं जातं. भगवंत हा क्रमशः हे बोधिज्ञान धारण करताना 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग, सम्यक दृष्टी हे प्रज्ञेचं अंग, सम्मा संकल्प हे प्रज्ञेचं अंग. दोन्ही ज्या अंगामध्ये नैखम्य संकल्प, त्या परिपूर्ण, त्या अहिंसाय संकल्प, अव्यापाद संकल्प, कसल्याही प्रकारचा द्वेषाचा गंध नाही, द्रोहाचा गंध नाही, हिंसेचं काहूर अजिबात चित्तात उमटत नाही, निर्माण होत नाही, अशी स्थिती. एवढा त्याग, त्यागाची ही संपूर्ण परिपूर्णता, ज्या आधारावर दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा या विषयीचं अनुभूती करत करत हे उदय जाणत कर्म करणं म्हणजे दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा या 4ही आर्य सत्या, 4ही सत्याचा अनुभव करत मार्गक्रमण करणं काया वाचेद्वारा. हा मार्गक्रमण करताना आपल्या मनाचा स्वभाव जेव्हा बदलेल,
केव्हा बदलेल? जेव्हा आपण आर्य सत्याचा साक्षात्कार करू. आर्य सत्याचा साक्षात्कार केल्यानंतर आपल्या मनाचा स्वभाव आमूलाग्र बदलतो. अशा रीतीनं ती वीत रागे, वीत देशी, वीत मोही कोण कर्म करतो. आपण मात्र आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत. रागमूलक, देशमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या स्वभावाचे गुलाम असल्यामुळे आपला स्वभाव आपल्या वर्तनात आचरणात दिसतो. आपल्याला वाटतं की आपलं शुद्ध चित्ताने कर्म करतो, शुद्ध परिणाम ऐकण्यासाठी करत असतो, पण आपला स्वभाव आपल्या वर्तनात येतो, आचरणात उतरतो आणि आपण आपल्या स्वभावाचे बळी असतो, गुलाम असतो. आपल्या स्वभावाला दुसरा बदलण्याला दुसरा कुठलाही मार्ग नाही, हाच मार्ग आहे. ज्यामुळं हा धर्म मार्गावर चालण्याचं हे धाडस भगवंतांच्या कालखंडात जिवंत असेपर्यंत, जीवित असेपर्यंत 24 असंख्येय 80 लाख एवढ्या मनुष्य आणि देवता लोकांना लाभान्वित करण्याला सहाय्यभूत झाले. बाकी द्वितीय बुद्ध शासनानंतर जो बाकी लोक बाकी ज्यामध्ये होती प्रतिष्ठित होती, पण या बुद्ध शासनामध्ये या घडीला जे चढाव उतार दिसत आहेत, त्या चढाव उतारांना सामोरे जाण्यासाठी देखील या कालखंडात कितीतरी संप्रदाय निर्माण झाले. तंत्र्यान, मंत्र्यान वगैरे इत्यादी इत्यादी, आणि आपापल्या परीनं प्रॅक्टिस करत आहेत. सगळे सांगतात आधी अठ्ठांगी को नको, मग लाभ धर्म धारण करण्यामध्ये ज्या विभिन्न प्रकारच्या कर्मठाणाच्या अभ्यास करण्याच्या प्रक्रिया, ज्यामुळे मग त्यांच्या गुरूंनी ज्यांच्या गुरूंनी जसं सांगितलं तसं करत राहतात. त्यामुळे धर्म धारण करण्यापासून ज्या क्लिष्टता आहेत त्या सुटलेल्या नाही. धर्म धारण करण्याच्या प्रक्रियेमध्ये एकजिन्सीपणा नाही. त्यामुळे हा एकजिन्सीपणा यावा आणि हा धर्माचा लाभ देवता आणि मनुष्यांना व्हावा. पहिल्याच या आषाढी पौर्णिमेला जेव्हा धम्मचक्र प्रवर्तित करतात, तो उपदेश एवढा महत्वपूर्ण असतो की या मार्गाने चालायचं कसं. मार्गाचे एक एक अंग योग्यपणे सम्यक ज्ञानाच्या आधारावर जाणता यायला हवं. तर आर्य सत्याचा साक्षात्कार ही माळबंधनं कशी तोडायची हे मार्गदर्शकांकडे त्याची हातोटी नसेल, काही पारमितांचे घडे भरले असतील, तरी मात्र धर्म मार्गावर चालणं एवढं सोपं काम नाही. धर्म मार्गावर आढळून मुक्तीची अवस्था प्राप्त करणं एवढं सोपं काम नाही. म्हणून या पौर्णिमेला विशेष असं महत्व आहे. या पहिल्याच वर्षावासात ही ज्ञानगंगा साठ भिक्षू अर्हंत पहिल्याच वर्षावासात
हा जो 3 महिन्याचा बक्षवास पहिला सारनाथ लागला संघाची उत्पत्ती झाली. 60 अर्हत भिक्षूंचा ताफा घेतला आणि ब्रह्मरूपी धन वितरित करण्यासाठी एक एकटा भिक्षू एक गेला. त्यात एखादे चारिकन बहुजन येतात, बहुजन सुखाय लोकांना. त्यामुळं क्रमशः हे बोधी ज्ञान झालं, क्रमशः हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याच्या या सगळ्या प्रक्रिया ज्यांची अनभिन्नता, ज्यामुळे या मारबंधनाला तोडण्याचं सामर्थ्य अजून लोकांमध्ये येत नाही. म्हणून कल्याण मित्र हे आवश्यक असतात. ज्या कल्याण मित्रांशिवाय आपल्याला मुक्तीच्या ज्या ज्या बाधा आहेत, अडथळे आहेत, मार्गबाधा आहेत, त्या सोडवता येणार नाही. शीत हा संपूर्ण आषाढी पौर्णिमेचा जो प्रवाह, ज्ञान संपादन करण्याचा प्रवाह असतो. हा संपूर्ण विश्वामध्ये भगवंताच्या सद्धर्माचा प्रचार प्रसार खूप होणार आहे. सुनामी सारख्या लढायतील धर्मांतराच्या आपल्याला सांभाळता सांभाळता नाकी नवी येते, नाकी नवी येणार आहे. त्यामुळं हा सद्धर्माचा गाडा ग्रासरूट लेवल स्थानिक संपूर्ण विभागामध्ये सम्यक ज्ञानाच्या आधारावर कम्मठठाणाचा आपल्याला अभ्यास करता आला. विपश्यना कम्मठठाणाचा सम्यक ज्ञानाच्या आधारावर अभ्यास करता आला तरच हे दुःखचक्र तोडण्याचं हे बल आपल्यामध्ये मिळून बुद्ध धर्म संघाच्या प्रभावाला आपल्या सर्वांचं कल्याण होईल. पहिल्याच वर्षाचा 60 अनंत मिथुनला जो लाभ झाला आणि ते 6 प्रकारच्या अभिज्ञा ज्ञानामध्ये परिपूर्णता त्यांनी गाठली. दिव्य चक्षु, दिव्य शोध, चित्तज्ञान, बोधेंद्र, साधुशक्ती ज्ञान, बुद्धिपात या संपूर्ण परिप्रेक्षामध्ये भगवंताचा हा सद्धर्म धारण करून मनाचा आमूलाग्र स्वभाव बदलणं, माणूस म्हणून शोधणं, माणूस म्हणून घडवणूक होणं हे सद्धर्माच्या वाटेवर चालताना होऊ शकतं. दुसरा इलाज बाबासाहेबांना सापडलेला नाही. त्यामुळे पुन्हा बाबासाहेबांनी या देशात प्रतिक्रांती झाली. बुद्ध धर्म म्हणजे प्रतिक्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती, आणि या प्रतिक्रांतीचे काहून सुटू लागलेले आहे. आणि आता मात्र हे सगळं वाचवण्यासाठी सांस्कृतिक प्रतिक्रांती झाल्यानंतर हे जे वैभव ज्या ज्या पौर्णिमेचं होतं ते सगळं अर्थात सगळंच कसं ओतप्रोत आहे की नाही असं वाटायला लागतं. आणि लोकांच्या मध्ये आणखी निराशा, साहित्य, राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बाबींवरती याविषयी सगळ्या आघाड्यावर कमजोर दिसतात. आणि काय होईल आणि काय नाही अशा प्रकारच्या चिंतेत लोक दिसतात. तरी हिंमत हारायला नको. ज्यामुळं आपली ही मेहनत, आपला हा परिश्रम
ही खूप कामी येऊ. ज्या द्वितीय बुद्ध शासनाच्या आधारावर देशात खूप उलथापालथी सुरूच आहे, ज्यामुळे या उलथापालथीमध्ये आपल्या ही संपूर्ण त्यागाची गरज आहे. ज्यामुळे रक्ताचा एकही थेंब न सांडता तेथे न्याय स्वातंत्र्य समतारी बंधुभाव मानवी मूल्याच्या आधारावर पण या संपूर्ण योग्यपणे कमठाणाचा अभ्यास करून उपोषणालाही कर्म करू, उपोषण कर्म करू, या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या संपूर्ण प्रभावावर महत्वपूर्ण रात्रभर सूत्रपठण होणार आणि सत्तम्माचा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेमध्ये शमत भावनेचे आणि विपश्यना भावनेचा अभ्यास आपण करूनच या दुःखाचा कसा निरोध होऊ शकतो आणि तो कसा करणार या संबंधीचं संपूर्ण मूल वैभव आपल्याला माहिती पडणार आहे. कल्याण मित्र आपल्या जर जीवनात मिळाला नसेल तर खरंच धर्मामध्ये प्रतिष्ठित होणं किती दुर्लभ असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये चारही निश्चयांची परिपूर्ती करून आपल्या चारही निश्चयांची संपूर्ण परिपूर्ती करून आपल्या पारमितांचे कडे परिपूर्ण करण्यासाठी या 3 महिन्याच्या वर्षावासात आपण आपले पारमितांचे कडे परिपूर्ण करा आणि ज्या आधारावर वारंवार धम्ममेळामध्ये या ऑर्गनाईज करून ठिकठिकाणी हा मोठा कार्यक्रम अंमलात आणावा, ज्या आधारावर आपलं जीवन हे फुलून जाईल, फळून जाईल. धम्मधारण करण्याच्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये जे जे उपासक वा उपासिका आटशील ग्रहण करून आपल्या स्वतः स्पर्धेत जशा उतरलेत, उपासक उपासिका ज्या आधारावर या आषाढी पौर्णिमेचं महत्त्व आता जाणत आहे, तेव्हा हे धम्म आणि विनय हे उत्तराधिकारी असं भगवंत सांगत. या संपूर्ण प्रक्रियेची प्रतिक्रांती झाल्यामुळं हे आमचं आहे की नाही असं वाटायला लागलं आणि हे विकृतीकरण वाढलं, ज्यामुळं हा देश एवढे लेण्यात एवढे स्तूप आहे, मात्र ते आज ब्राह्मणवादाच्या खाईत आहेत. त्यामुळे त्यातून सुटका करण्यासाठीच नव्हे तर संबंध ब्राह्मणेतर समाजाला जागवण्यासाठी हे अभियान संपवून आता 3 महिन्याच्या वर्षावासाला या वर्षावासामध्ये अनेक उपासक उपासिकांनी महिन्यातले 4ही उपवास पौर्णिमा अमावस्या असतो किंवा 3 महिन्यासाठीचे देखील उपासक उपासिका भिक्खूंना हे धम्मधारण करण्यामध्ये व लाभदायी त्यांनी ही संधी अवश्य सोडायची नाही. खूप मंगल हो, खूप कल्याण हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.